बघा, एक तर पहिली गोष्ट मी सांगेन की मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार. त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी दृष्ट्याने दिसते आहे. ही एक मोठी चांगली गोष्ट आहे. नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे. याचं कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तर आतापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावण्यात आला. आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे. पण सर, फडणवीस सतत बोलतात 2014ला आम्ही आरक्षण दिलं होतं, त्याच्यानंतर तुमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि हे आरक्षण तुमचं सरकार टिकू शकतं. पण आता तुमचं परत आलं ना, आमचं सरकार पाडलं कशाला म्हणून? आमचं सरकार पाडून तुमचं सरकार आणलं ना तुम्ही. म्हणून मी म्हटलं की मराठी माणूस मुंबईत येणार नाही तर काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार न्याय हक्क मागण्यासाठी? तो मुंबईतच येणार. आणि मुंबई मराठी माणसाची राजधानी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं हे तुम्हाला मान्य आहे का? ऐका, या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं. म्हणजे सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सरकार सत्तेमध्ये आहेत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. कारण मी जरी काही म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये. फडणवीस असं म्हणतायत की जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा आरक्षण या विषयाचं राजकारण केलं जातं. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशित बोलले? त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही का येऊ दिली? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन. पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही. काही जण फक्त आश्वासन देतात, काही जण आश्वासन देतात गावचे. मात्र तुम्ही शेतकरी आहात, गावची परिस्थिती माहिती आहे, तुम्ही कांदा ते बाजार देखील फिरतात. अरे, जे आरोप करतायत त्यांनी पहिलं स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं. आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे? मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून? कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे. त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं. आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा 10% आरक्षण दिलेलं आहे. जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो. बोलायची पण हिंमत दाखवतात का ते? त्यांनी फक्त निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात. या ठिकाणी 5,000 अधिसंख्य पदं, 5,000 लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं? हिंमत आम्ही दाखवली. त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना का हिंमत दाखवली नाही? आता जे आरोप करतायत त्यांनी. आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत. चला, धन्यवाद. महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांना ओबीसीतून आरक्षण देणं मान्य आहे.